महाराष्ट्र देशी देवगिरीच्या यादवांचा अल्लाउद्दीन खिलजीनं पराभव केल्यापासून सारा मराठी मुलूक 1-2 नव्हे तब्बल 300 वर्ष पठाणांच्या आणि मुघलांच्या अत्याचाराखाली भरडून निघत होता. डोळ्यात पाणी अन ओठातला हुंदका गिळून प्रत्येक माय माऊली त्यांचे 100 अपराध भरतात कधी याची प्रतीक्षा करत होती. जिजाऊ साहेबांना याची जाण होती. त्या जाणीवपूर्वक शिवबावर संस्कार घडवत होत्या. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे अगदी खरं आहे. लहानपणापासूनच अन्याय दिसला की बाल शिवाजी त्यावर तुटून पडत असे. अरे हा कसला गोंधळ? महालाजवळच्या आमराईत शिवबा आणि त्याचे सवंगडी लढाईचा खेळ खेळतायत बहुतेक. हा चला पाहूया तर. खबरदार, सोड ती कोंबडी मुकाटाना, नाही तर कोंबडी उचलणारे हातच कलम करून टाकतो. ए पोरा, अरे गुमानचा आपल्या वाटणं हा खान साहेबांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. आता निस्ती भाकरान झुणका खाणार वेतो, हा कोंबडी म्हणजे पाहिजेच त्यांना. अरे कोंबडी का किंवा बोकड का, कोण नको म्हणताय, पण ज्याचं आहे त्याला पैसे मोज आणि घे, फुकट का म्हणून. अरे वा, हा लय शहाणा दिसतोस वे. अरे खान साहेबांचा मुलगा आहे हो, त्याला कोंबडी पाहिजे तर हा म्हणे पैकमूच. आता ही तलवार बघितले का नाही, चल हो बाजूला, नाही तर कांडोळीच करीन तुझी आणि त्या कोंबडीवाल्याची पण. ही आमची रयत आहे, आमच्या आधारानंच ते इथे राहतात, त्यांचं रक्षण आम्हीच करणार. त्यांच्यावर कुणी जुलूम केला तर ही तलवार बघितली का, गाठ तिच्याशी आहे. चला रे, बांधायच्या मुसक्या आणि न्या वाड्यावर मासाहेबांसमोर उभं करू. हा, अखेर शिवाजीनं एवढ्या मोठ्या बाप्याला जेरबंद केलंच म्हणायचं. आता वरात वाड्याकडेच निघालेली दिसते. काय गडबड आहे रे? हा शिवबाच दिसतोय. कुणाला मुसक्या बांधून आणलंय? काय करावं बाई या पोराला? रोज काहीतरी नवीच तर आहे याची. आऊसाहेब प्रणाम. म्हातबाची कोंबडी जुलमानं नेणाऱ्या या आडदंडाला आम्ही जेरबंद करून आणला आहे. आता त्याला सजा तुम्हीच फरमावा. आऊसाहेबांनी सगळा प्रकार नीट ऐकला, चौकशी केली आणि आपल्या धन्यासाठी जबरदस्तीनं प्रजेला लुटणाऱ्या खानाच्या चाकराला 10 फटक्यांची सजा फरमावली. पुणे ही राजांची जहागिरी होती, पण अंमल खानाचा होता. प्रजेवर जुलूम ही तर रोजचीच गोष्ट होती. पण जिजाऊ साहेब महालात आल्यापासून प्रजेला आपल्याला कोणीतरी त्राता आहे असं वाटू लागलं. शहाजी राजांनी महालाच्या व्यवस्थेसाठी ठेवलेल्या फौज फाट्याच्या साहाय्यानं जिजाबाईंनी पुण्याच्या परिसराची व्यवस्था पाहायला सुरुवात केली. जुलूम, अन्याय, अत्याचाराखाली गुदमरलेल्या प्रजेला थोडा दिलासा मिळाला. 8-10 वर्षांचा शिवबा सगळं पाहत होता, ऐकत होता. बुद्धी मुळातच तेज होती त्याची. अवतीभवती जे चाललं होतं त्यातून तो शिकत होता. त्याला एक कळलं होतं, हा मुलूक आपला आहे, रयत आपली आहे, पण इथं सत्ता मात्र परक्याची आहे. आपले पिताजी सरदार आहेत, शूर आहेत, पण ते चाकर आहेत बादशाचे. ही गुलामीच की, ही कसली सरदारकी? शिवबाच्या मनात गुलामगिरीची चीड त्याला समजायला लागल्यापासून निर्माण झाली होती. प्रत्येक प्रसंगातून तो नित्य नवं काहीतरी शिकत होता. शिवबा, कसरतीची वेळ झाली आहे, आखाड्याकडे जा. शिदबावस्थात वाट पाहत असतील. आम्हाला कंटाळा आला आहे. आज आम्ही आखाड्यात नाही जाणार. रूपाची सयाजी आले आहे. आम्ही आज सोंगट्यांचा खेळ खेळणार आहोत. शिवबा, मुळीच चालणार नाही. ही वेळ कसरतीची आहे, कसरतच झाली पाहिजे. सोंगट्या 2 प्रहरी खेळता येतील. आम्ही नाही. ठीक आहे, जर तुम्ही ऐकत नसाल तर तुमच्यासाठी अरबी घोडं आणण्यासाठी पंतांना सांगितलं होतं, ते आणवणार नाही. तुम्ही सोंगट्याच खेळत बसा. नाही नाही, आम्हाला घोडा हवा. किती दिवस सारखा हट्ट धरला त्याच्यासाठी. पंचकल्याणी घोड्यावरती बेफाम दौडत जाणाऱ्या राजपुत्राची गोष्ट तुम्ही सांगितल्यापासून तर केव्हा का तसला घोडा आम्हाला मिळतो असं आम्हाला झालंय. आम्हाला वीर राजपुत्र व्हायचंय. मग जाणार ना आखाड्याकडे? होय, आम्ही निघालो तिकडे. शिवबा असा घडत होता, जिजाऊ साहेबांच्या प्रेमानं आणि शिस्तीनंही. आपला पती आदिलशहाचा सरदार आहे, एक नोकर आहे, ही खंत आऊसाहेबांना होती.
आपल्या शिवबानं मात्र कोणाचीही गुलामगिरी न पत्करता राजा व्हावं असं त्यांना वाटत होतं. नव्हे तोच त्यांचा ध्यास होता. आपल्या बाळाला आऊसाहेब विचारपूर्वक घडवत होत्या. कथा ऐकल्याशिवाय का कोणी मोठं होतं? शिवबाला सुद्धा कथा ऐकण्याची भारी आवड. जिजाऊ, पंत, दादोजी कोंडदेव सगळ्यांकडून तो सारख्या कथा ऐकत असे. पण मासाहेब, वाली आणि सुग्रीव हे दोघं भाऊच होते. मग रामानं सुग्रीवाची बाजू का घेतली? शिवबा, कारण वाली पराक्रमी होता पण अन्यायी होता. सुग्रीवाचा पक्ष सत्याचा होता. रामाला अन्याय करणाऱ्याचं निर्दालन करायचं होतं. होय मासाहेब, राम पराक्रमी होता, सत्यवचनी होता, तो सज्जनांचा पाठीराखा होता. म्हणून तर त्याच्या गोष्टी आम्हाला खूप आवडतात. शिवबा, पराक्रमी तर रावणही होता, पण त्याचा पक्ष अन्यायाचा होता. म्हणून तर 14 चौकड्यांचं त्याचं राज्य शेवटी नष्ट झालं आणि फक्त वल्कलं नेसून राज्य सोडून दंडकारण्यात राहणाऱ्या प्रभू रामचंद्रानं महाबलाढ्य रावणाचा पराभव केला. वानरसेनेनं रावणाच्या प्रचंड सैन्याची दाणादाण उडवली, ती गोष्ट आपण सांगितली होतीत ना, ती तर मला खूप आवडते. किती वेळा ऐकली तरी ती गोष्ट ऐकण्यात मौजच वाटते. शिवबा, वेड्या बागड्या साध्या सुध्या माणसातच मोठी शक्ती असते बरं. मात्र ती चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभी राहते. आणि शिवबा, मदत करणाऱ्याजवळ संपत्ती किती आहे, सामर्थ्य किती आहे याला महत्व नसतं. मदत करणाऱ्याच्या मनातल्या भावनेचं खरं मोल असतं बरं. होय मासाहेब, लंकेत जाण्याकरता रामानं सेतू बांधायचं ठरवल्यावर वानरसेना प्रचंड वृक्ष, दगड, धोंडे टाकीत होती. तेव्हा इवली शिखार आपल्या परीनं चिमूटभर माती टाकीत होती. आणि त्यामुळेच रामाचा सेतू पूर्ण झाला बरं का. या दादोजी, केवढी धाप लागली तुम्हाला. घामानं नुसते निथळत आहात. मासाहेब, भाला फेकीचे नवीन डाव आज शिवबाला शिकवित होतो ना. थोडी दमछाक व्हायचीच, पण त्याचं काही वाटत नाही. शिवबाला एक एक शास्त्र आणि त्यातील खुब्या शिकवताना अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. शस्त्रास्त्र आणि युद्धतंत्रात चांगली गती आहे म्हणायची मग. गती? हाव, केवढी छपळाई, केवढी अचूकता आणि शिकताना केवढी एकाग्रता. साक्षात रुद्रच युद्धभूमीवर प्रकट झाला असं वाटतं. शस्त्रविद्या आणि युद्धशास्त्राचे धडे अशा रीतीनं शिवबा घेत होता. बाल शिवबा पाहता पाहता थोराड दिसू लागला. धरधरीत नाक, भव्य कपाळ, कमालीचे पाणीदार डोळे असलेल्या त्याच्या मुद्रेवर एक वेगळंच तेज होतं. हालचालीत एक डौल होता, आत्मविश्वास होता. आता त्याला सगळे राजे म्हणू लागले. कानावर सतत तोच शब्द पडू लागल्यानं जिजाऊच्या तोंडी देखील आता शिवबाऐवजी राजेच रुळले होतं. पण राजे, आपण तर 200-400 जणच आहोत. एवढ्या महाजोर आदिलच्या समोर कसा टिकावं लागणार? त्यातनं आपल्याजवळ पुरेशी शस्त्र, घोडे. अहो, त्यात मोठं राज त्यांचं सरदार. अहो, म्हणजे अवघडच की. आता इथं आपण एवढे दूर आहोत म्हणून आपल्या मतानं कारभार करतो ते ठीक हो, पण एकदा का त्या इजापुरी ही खबर गेली तर मग वेळ येईल तेव्हा पाहून घेऊ. एक दिलानं उभे राहिलो की संकट भिवून पळून जातील. मूठभर असलो तरी गनिमांशी मुकाबला करू हे नक्की. पण आता आपल्याच मुलखात आपणच गुलाम होऊन राहायचं नाही हा निश्चय पक्का. पण आदिलशहा आपली बेईमानी खपवून घेईल असं वाटतं तुम्हाला? म्हणे बेईमानी? अरे, आपलं इमान या मातीशी आहे. पिढ्यानपिढ्या आपले देह या मातीवर पोचले. तीच आपली माय माऊली आहे आणि तिच्यावर अंमल या खानाचा. आता त्याच्या जोखडाखाली ही भूमी ठेवणं हीच बेईमानी होईल. राज तुमच्या तोंडून ऐकलं ना की डोक्यात नुसती वीज खेळल्यावानी वाटतं बघा. आणि या भूमीसाठी या देशासाठी करायला काहीतरी हात नुसते फुरफुरत्यात बघा. नुसत्या तुमच्या गप्पा नकोत. येणार का माझ्या बरोबर? लावणार का जीवाची बाजी? आम्ही तुमच्या बरोबरच आहोत राजे. काय वाटेल ते सांगा. देवाचं काम आहे हे, धर्माचं आहे. अगदी बेल भंडारा उचलून आण घ्यायला आम्ही तयार आहोत. ठीक आहे. उद्या रोहिडेश्वरी सर्व जाऊ आणि त्याच्या साक्षीनं प्रतिज्ञा करू. चला चला चला. राजा.
रोहिडेश्वराच्या साक्षीनं आणाभाका झाल्या. तरणे बाणगडी येऊन मिळत होते. राजे गावोगाव जात होते. माणसं हेरून बोलत होते. मनीचा इरादा सांगत होते. जुळणी मनांची होत होती, जुळणी धनाचीही होत होती. अवघा 12 मावळ आता भारला गेला होता. स्वतःच्या राज्याच्या विचारानं, स्वराज्याच्या विचारानं नव्हे, निश्चयानं. सांगा बाबाजी, ही मसलत आपल्या मनास आली आहे का? शिवबा, राजे, नाही बाजी काका, आम्ही आपले शिवबाच आहोत. तीच हाक आम्हाला अधिक भावते. शिवबा, आपला मनसुबा मोठा नामी आहे. शत्रूशी टक्कर द्यायला जशी समशेर पाहिजे तसा एखादा गड हवाच. आणि पुण्यापासून इतका जवळ तोरण्या इतका नामी गड दुसरा कुठलाच नाही. अहो, शिवाय एका बाजूला असल्यानं खानाचं इकडे फार लक्षही नसतं. शिवबा, आपला इरादा अगदी योग्यच आहे. तोरण्यावरचं यावने निशाण उतरलं आणि तिथं भगवा फडकला. त्या ध्वजानं अवघ्या जगाला सांगितलं, 3.5 शतकांनंतर आता पुन्हा या भूमीवर धर्माचं राज्य येत आहे, न्यायाचं राज्य येत आहे. माणकोजी, गडावरच्या देवळाची काय ही दुर्दशा. गड आणि खालच्या वस्तीत कोणी गुरव ब्राह्मण असेल त्याला बोलावून घ्या. देवळाची साफसफाई करून घ्या. पूजेची, दिव्याची आणि नैवेद्याची व्यवस्था करा. जशी आपली आज्ञा. हा किल्ला शकुनाचा ठरणार राजे. किल्लेदाराला जेरबंद केला आणि इथली गडी ताब्यात घेतली. कोठारातून बरीच हत्याराती लागली. खंटी लावली तेव्हा मोहराचा हंडाही मिळाला. गडावरच्या या भवानीनं कौलच दिला म्हणायचा. एक जासूद पुण्यास पाठवून आऊसाहेबांना साध्यंत खबर द्या. गडाची व्यवस्था लागली की 4 दिवसात आम्ही येऊ म्हणून सांगावा धडा. कोंडीबा जासूद वाऱ्यासारखा दौडत निघाला. उमद घोडं चौखूर उधळलं होतं. पण जासूद पुन्हा पुन्हा टाच लावून वेगानं दौडण्याचा इशारा देत होता. राजांच्या पहिल्या वहिल्या विजयाची खबर द्यायला तो अधीर झाला होता. पुण्याच्या वेशीतून इतक्या वेगानं गावात दौडणारा स्वार कोणी पाहिला नव्हता. तसा रिवाज नव्हता. मुलं माणसं, गुरंढोरं बुजण्याचं भय असायचं. पण तेवढं भान कोंडीबाला कुठून असणार. त्याच्या मागे गावातले जाणते महालाकडे धावले. काहीतरी विशेष खबर आहे खास. खबर ऐकताना जिजामाऊली रोमांचित झाली. ऊर भरून आला. नेत्रात आनंदाश्रू दाटले. समईच्या प्रकाशात कुलस्वामिनी समोर माथा टेकून ती बसली. पुत्राच्या पहिल्या वहिल्या पराक्रमानं तिला आकाश ठेंगणं झालं. तिचा ऊर भरून आला. यवनांविषयी तिच्या मनात पराकोटीची घृणा होती. तिच्या पित्याची आणि 3 भावांची कपटानं हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता 16-17 वर्ष उलटून गेली. मात्र काल परवाच ती घटना घडावी एवढा घाव ताजा होता. तिनं गळ्यातली पुतळ्यांची माळ कोंडीबा जासुदाला बक्षीस दिली. माळ मोलाची होती, पण त्यानं आणलेली खबर तर लाख मोलाची होती. पंत, गावात हत्तीवरून साखर वाटा. पुजाऱ्यांना महापूजेची व्यवस्था करायला सांगा. अवघ्या देवळांच्या दीपमाळावर पणत्या लावा. आणि हो, राजे येतील तेव्हा नगर शृंगारा. पहिल्या वहिल्या पराक्रमानंतर येणाऱ्या पुत्राला ओवाळायला आम्ही डोळ्यात पंचप्राण आणून वाट पाहत आहोत. जी राणीसाहेब, तोरणगड जिंकून राजांनी स्वराज्याचं जणू तोरणच बांधलेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी सारं शहर तोरणांनी सज्ज होईलच. आपण पाहतच राहाल असा हा अपूर्व सोहळा होईल. शहाजी सरदाराच्या पोरानं आदिलशाही मुलखात बंड केलं ही गोष्ट हा म्हणता सगळ्या मुलखात पसरली. कोणाला त्याचं कौतुक वाटलं तर कोणी त्याची हेटाळणी केली. अरे येडपणा नाही तर काय म्हणायचं याला. आईचा पुढचा तो आदिलशाह केवढ्या ताकदीचा, काळच म्हणायचं की. त्याच्याच जागीरदाराच्या पोरानं त्याच्या किल्ल्यावर कब्जा करायचा म्हणजे याला काय म्हणायचं. अहो, तिकडनं एखादा सरदार मोठी फौज घेऊन आला की मुंगीवानी चिरडून टाकल एवढं बी त्याला कळत नाही. अहो, मग येड नाही तर काय म्हणावं. अरे त्योच तर खरा शहाणा आहे. आपण येड आहोत. आपण एवढा जुलूम करतोय तो आदिलशाह, पण आपण मेंढरावानी तसंच जगतोय. अरे मेंढरवी जीवावर बेतलं की टक्कर देते ती. तो शिवाजी हायच खरं वाघाचा बादशाह.
या वाघाच्या बच्च्यानं दक्षिणेला राजगड तोरण्यापासून रोहिडेश्वरापर्यंत तर उत्तरेला चाकण देहूपर्यंतचा मुलूक स्वराज्यात सामील केला. या स्वराज्याला राजधानी हवी. मुरुंब देवाच्या डोंगरावर राजांनी स्वतःच्या देखरेखीखाली राजगडाची बांधणी सुरू केली. विलक्षण अवघड बालेकिल्ला. राजधानीसाठी याहून योग्य ठिकाण ते कोणतं? आपली गाठ आदिलशाहीशी आहे हे शिवाजीनं जाणलं होतं. आज ना उद्या त्याची प्रचंड फौज मावळात दाखल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याशी झुंज द्यायची तर गड असा हवा की शत्रू हतबल व्हावा. ज्या स्वराज्याचं स्वप्न शिवाजीनं सवंगड्यांसह पाहिलं त्या स्वप्नाला राजगडाचं मजबूत कवच लाभलं. एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले की मुंगीलाही आत शिरकाव नाही असा होता हा गड. इस बच्चे ने नाकों में दम कर रखा है, उसका कुछ ना कुछ बंदोबस्त करना ही होगा. अशी युक्ती लढवली पाहिजे की पोरग रुमालात हात बांधून शरण आलं पाहिजे. लेकिन क्या किया जाए? हा, त्याच्या बापालाच पकडून कोठडीत टाकलं की झट शरण येईल. दोघांचाही खात्मा करून टाकू. औरों को भी मालूम हो जाएगा कि गद्दारी का अंजाम क्या होता है. वो तो ठीक है, पर ये काम करेगा कौन? शाहजी भी बड़ी खतरनाक चीज है. असली बात तो यह है की शहाजी सारख्या तेज सरदाराच्या जीवावर तर या पहाड़ी प्रदेशावर आमची हुकूमत है. वरना ऐसे मुल्क पर काबू रखना किसी को भी मुमकिन नहीं होता. क्यों मुस्तफा? हाँ वजीर आजम, हाँ मैं ये काम जरूर करूंगा. पण हुजूर आपण हुकूम द्या. त्या काफिरला मुसक्या बांधून आपल्या समोर पेश कर. अरे बड़ा घमंडी है तो 2 कौड़ी का सरदार, पर वह खुद को बादशाह समझतो. हम वजीर आजम होने पर भी हमारे साथ वह हमेशा गुस्ताखी करता है. मुस्तफा, तू शाहजीवर हमला करून त्याला पकडणार? नहीं नहीं हुजूर, ऐसा तो मुमकिन नहीं. एक तो मुल्क में उसकी बड़ी धाक है और लोग उसकी इज्जत भी करते हैं. अरे खुले मैदान में उसको पकड़ना मुश्किल है. इसके लिए कुछ तरकीब निकालनी पड़ेगी. पर हुजूर आप बेफिक्र रहिए. शहाजी राजांशी दोस्तीची भाषा करून मुस्तफा खाननं त्यांना गाफील केलं. आपल्या मुलाची कसम त्यानं घेतल्यावर राजे निर्धास्त झाले. बाजीराव घोरपड यांना पाठवून मुस्तफानं शहाजी राजांना कैद केलं. स्वराज्यावर केवढं संकट कोसळलं. पण नियती आऊसाहेबांची कसोटीच पाहत होती. स्वराज्य की सौभाग्य, दोन्ही प्राणप्रिय. संकटातच माणसाची खरी परीक्षा होते. नाक दाबलं की तोंड उघडेल या नीतीचा प्रयोग अली आदिलशाह करत होता. शिवाजीनं तोच डाव त्याच्यावरच उलटवायचं ठरवलं. दिल्लीच्या पातशहाशी संधान बांधलं. दिल्लीचा दबाव येताच आदिलशहाचा नूरच पालटला. त्यानं शहाजी राजांना बंधमुक्त केलं. दुसरा पर्यायच नव्हता. दिल्लीच्या बादशहाचा रोष ओढवून घेतला तर त्याच्या प्रचंड सामर्थ्यापुढे टिकाव लागला नसता. स्वराज्य नेस्तनाबूद करायला आलेल्या मुस्तफा खानाला गनिमी काव्यानं शिवाजीनं सळो की पळो केलं. त्याच्या सैन्याची प्रचंड लांडगेतोड केली आणि दुसऱ्या बाजूनी शत्रूचं मर्म हेरून त्याच्यावरच प्रहार केला. महाराजांचं लक्ष कोकणपट्टीवरही होतं. ज्याचा आरमार त्याचा समुद्र. शक्तिशाली आरमार उभं केल्याशिवाय फिरंग्यांशी आणि हबशांशी मुकाबला करता येणार नाही आणि त्याविना मराठी मुलखाचं संरक्षणही करता येणार नाही हे त्यांनी जाणलं. रघुनाथ बल्लाळ अत्र्यांवर त्या सागरी प्रदेशाची मोहीम सोपवली. दाभोळ, महाड, दंडराजपुरी स्वराज्यात सामील केली. आतापर्यंत समुद्रावर निरंकुश सत्ता चालवणाऱ्या सिद्धीवर अत्रे जाऊन धडकले. जंजिरा जरी घेता आला नाही तरी सिद्धीच्या उरात धडकी भरेल एवढा चोप त्याने सिद्धीला दिलाच. कल्याणचा दुर्गाडी आणि माहुलीगड जिंकून त्यावर भगवा फडकताच दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांची छाती भर समुद्रातल्या जहाज शिडांसारखी अभिमानानं फुलून आली. यशासारखं यशदायी दुसरं काहीच नसतं. एका पाठोपाठ एक यश मिळत गेल्यानं अवघं दख्खन पठार शिवाजीनं पादाक्रांत केलं. महिनोन महिने मावळे डोंगर दऱ्या तुडवत होते. ऊन पावसाची त्यांना पर्वा नव्हती. आपल्या कुटुंबापासून ते दूर होते. हे सारं कसं शक्य होतं? कारण त्यांचं त्यांच्या राजावर प्रेम होतं. का?
अहो राजाचंही त्यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. किती कसं पहा तुम्हीच. अरे देवा, हे काय झालं हो धनी? एवढं कापड हाताला का गुंडाळल्यात? अगं कोपरापातूनच भाग दिसतोय. अहो अहो काय झालं ते तर सांगा हो, माझा जीव कासावीस होतोय. अगं येडी का काय तू? हा रडाय काय झालं म्हणतो मी? शिपाई गडी आहे मी, दुसरं काय होणार? अगं तिकडं माऊलीचा गड घेताना केवढी घनघोर लढाई झाली, त्यात हा औचित वार बसला आणि एवढा हात तर छाटला गेलाय बघ. अरे देवा, अहो काय स्वतःच्या जीवाची तरी काळजी घ्या ना ग काव. अगं त्याची काळजी आपल्या राजाला आहे. माऊली गडावर निशाण लागलं खरं, पण तुला सांगतो राजाला गडावरच्या खजिन्यापरास आपला शिपाई गडी लय मोलाचा वाटतो बघ. अगं पहिल्यांदा जखमी गडी जिथं होतं तिथं महाराज आले. एकेकाच्या जवळ जाऊन त्यांचा घाव केवढा आहे ते त्यांनी पाहिलं. वैद्यभावांना काय बाई विचारत होती, त्यांना सूचना करत होती. आणि बर का महाराज माझ्या जवळ आला, असं खालीच बसलं बघ, जिमनीवर बसलं ग. आणि बर का माझ्या डोक्यावरून पाठीवरून मायेनं हात फिरवला बघ. माझ्याशी बोलत होत. आणि बर का आवाज बी लय भरून आल्यागत वाटत होता. आणि मला म्हटले, रोजी अरे वाघ आहेस बघ वाघ. काय तलवार चालवीत होतास? अरे 4-5 जणांची डोकी छाटलीस. एवढा कुठला जोर तुझ्या अंगात संचारला होता रे? धनी खरंच असं म्हणलं महाराज? अगं होय होय. आणि तुला सांगतो आमचं बोलणं ऐकताना भान हरपल्यागत झालं बघ मला. अगं हाताचा तुकडा गेला, पण त्यावेळी वाटलं 1000 हात फुटला आहेत त्या जागेवर. आणि बर का त्यांच्यानंतर त्यांनी गडाची व्यवस्था लागल्यावर समध्यासनी एकत्र करून सभा घेतली. त्यात समध्या जायबंदी गड्यांचं कौतुक केलं. हे बघ सोन्याचं कड. शेला बघितलास? अगं महाराजानं कमरेचा सोडून माझ्या थोट्या हातावर घातला. धन्य धन्य झालो बघ. अगं हातच काय मुंडकं बी छाटलं गेला असताना तरी काय बी वाटलं नस बघ मला. शिवाय गडावरच चाकर म्हणून नेमल्याचा हुकुमी दिला त्यांनी मला. होय. कोकणच्या मुलखात शिवाजीनं घातलेल्या धुमाकुळाच्या बातम्या विजापुरास येतच होत्या. वजीर मुस्तफाची तर दातखिळीच बसल्यागत झाली होती. दरबारात मोठी ऐट दाखवत असे. आताशा मात्र बडी बेगम साहेबांच्याकडे तो पाहायचं सुद्धा टाळू लागला. आले आदिलशहा तर क्रोधानं पागल झाला. एवढी मोठी फौज, बहादूर सरदार, अपरंपार संपत्ती, एवढं सगळं असताना एका जहागीरदाराचं पोरगं आटपत नाही. असंच चालू राहिलं तर तो विजापुरावरच चालून येईल. बस वाटेल ते हो, सिवा तुला खत्म केलंच पाहिजे. हार गए सब, फिर हमें ही जाना होगा. सगळा दरबार निशब्द झाला. तेवढ्यात सिंहगर्जना करत एक प्रचंड पहाड उभा ठाकला. मैं भी देखो ये सिवा क्या चीज है. अफजल खान म्हणजेच फतेह. दरबारी कुजबुजले. महिषासुरासारख्या त्या अफजल खानाला शत्रूच काय, दरबारी सुद्धा भीत असत. कारण त्याचा देह जसा राक्षसी तसाच स्वभावही. तो अत्यंत शूर, तितकाच क्रूर, विश्वासघातकी, कपटी अन दगाबाज. शिवाजीला खतम करायचा विडा त्यानं